हा सरकारी कार्यक्रम होता। कॅबिनेट मिनिस्टर इज ए गव्हर्नमेंट। शिंदेसाहेब हे सरकार आहे, हे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आपल्या पंढरपूरला येत आहेत, त्यामुळं आदरतायित्व करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि मग मला 450 कोटी रुपयाचा निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, माझ्या मोहोळ तालुक्याला दिला। मग आपल्याला जर मोहोळ तालुक्याला 450 कोटी रुपयाचा निधी दिला जातो, एकीकडे माझ्यावर टीका होत होती की 5 कोटी रुपयाच्या वर ह्या आमदाराला निधी नाही, हा काय तालुक्याचा विकास करणार। त्या ठिकाणी आपल्या विठ्ठलाला म्हणजे पवार साहेबांना जे आपण विठ्ठल मानतात त्यांच्या बॅनर लावून आपण अन्नक्षेत्र चालवत आहात, यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, कसं आहे, हे आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे वारीचा आढावा घेण्यासाठी आले होते। आता मी शिवसेनेच्या मध्ये जवळजवळ 35 वर्षाचा कालखंड हा माझा शिवसेनेमध्ये गेलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मी आमदार झाल्यानंतर तब्बल मोहोळ मतदारसंघासाठी जवळजवळ 450 कोटी रुपयाचा निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिला। आणि मग आज एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला पंढरपूरला येत आहेत त्यावेळेला आपलं कर्तव्य आहे की आपण ज्या पंढरपुराचा सुपुत्र आहे, या पंढरपूरच्या भूमीचा आमदार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री येत आहेत त्यावेळी त्यांचं स्वागत करणं ही एक आपली परंपरा आहे, राजशिष्टाचार आहे। आणि म्हणून शिंदे साहेबाच्या स्वागताचे मी कटआउट लावले, त्यांच्या स्वागत त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला। दिवसभर त्यांच्याबरोबर मी पंढरपूरच्या या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं। आढावा बैठकीलाही मी त्यांच्या बाजूला बसलो। हा सरकारी कार्यक्रम होता। कॅबिनेट मिनिस्टर इज ए गव्हर्नमेंट। शिंदेसाहेब हे सरकार आहे, हे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आपल्या पंढरपूरला येत आहेत, त्यामुळं आदरतायित्व करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि मग मला 450 कोटी रुपयाचा निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, माझ्या मोहोळ तालुक्याला दिला। मग आपल्याला जर मोहोळ तालुक्याला 450 कोटी रुपयाचा निधी दिला जातो, एकीकडे माझ्यावर टीका होत होती की 5 कोटी रुपयाच्या वर ह्या आमदाराला निधी नाही, हा काय तालुक्याचा विकास करणार। आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांनी मला 450 कोटी रुपये देऊन विरोधकाच्या तोंडावर अशी चपराक मारली की राजू मी तुझ्या पाठीशी आहे आणि ज्यांच्या पाठीमागं अनाथाचा नाथ आहे असा एकनाथराव माझ्या मागं खंबीरपणाने उभे होते, म्हणून मी त्यांचं स्वागत केलं। राहिला विषय माझा, मी ज्या पक्षाचा आमदार आहे, मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, रोहितदादा पवार ज्यावेळेला उपोषणाला बसले होते शिवाजी चौकामध्ये, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की रोहितदादा माझ्या कपाळाला पवाराचं कुंकू लागलेलं आहे आणि ते पवारांचं कुंकू लागलेलं हे कुंकू पुसलं जाणार नाही आहे। आज पाठीमागं तुम्ही कटआउट जर बघितलं तर पवार साहेबाचं कटआउट आहे, वर सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत आणि एवढं मोठं अन्नदान मी जे करतोय ते ज्या पक्षाचा मी आमदार आहे, ज्या पक्षाने मला तिकीट दिलं, ज्या पक्षाने मला आशीर्वाद दिला, ज्या पवारसाहेबांनी मला आशीर्वाद दिला, त्या पवारसाहेबाच्या पक्षाच्या नावानं हे सगळ्यात मोठं अन्नदान केंद्र हे आज पंढरपूर शहरामध्ये चालू आहे। आणि तुम्ही म्हणला ते बरोबर बोलला की पवारसाहेबाच्या पक्षाचा आमदार असल्यामुळं पक्षाच्या झेंड्याखाली हे अन्नदान चालू आहे आणि शिंदेसाहेब आले होते, ते सरकार म्हणून आले होते, त्यामुळे सरकारचं बी स्वागत करायचं, पवारसाहेबांचं बी आदरतायित्व करायचं, ही आपली संस्कृती आहे। आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाकडे काय साकडे घालतो? पंढरपूरच्या पांडुरंगाला आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी सांगायला घालतो की बा विठ्ठला, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, प्रचंड अशा संकटामध्ये आमचा शेतकरी आहे। आज आमच्याकडे पेरण्या झालेल्या नाहीत, गेल्या 3-4 महिन्यापासून उजनी धरणामधनं पाणी सोडलं जात नाही, उभी पिकं ही नष्ट झालेली आहेत। नव्याने काही पिकं घ्यायची म्हणलं तर आज आमचा शेतकरी राजा पीक घेऊ शकत नाही। म्हणून विठ्ठलाच्या चरणी आम्ही हात जोडून माझी विनंती आहे की विठ्ठला, आज एकादश आहे, उद्या द्वादश आहे, या बळीराजाकडे बघ। आज बळीराजा आस लावून आभाळाकडे बघतोय की कधी पाऊस येतो आणि धुवाधार असा पाऊस येऊन सगळीकडं पाणी पाणी व्हावं असं मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो।